हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. चला तर मग आपण पाहूयात सुना येती घरा या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर शिवनाथ जो आहे तो उमाला म्हणत असतो की उमा, मला जेवण वगैरे काही करायचं नाही, तुम्ही जेवून घ्या, मला काम आहे ते मी जरा आवरून येतो. तर त्यावेळी उमा बोलते की या वेळेला काम? तर आता शिवनाथ जो आहे तो बोलतो की हो, गोडाऊनमध्ये जरा माल येणार आहे आणि तो उतरून घ्यायचा आहे, त्यासाठीच मला जावं लागेल. तर आता उमा बोलते की ठीक आहे, तुम्ही जाऊन या. असं म्हणत शिवनाथ जो आहे तो घराबाहेर पडायला लागलेला आहे. त्याचनंतर आता इकडे बंटी जो आहे तो बाहेरच उभा असतो. बंटीने पाहिलं आहे की दाजी घराबाहेर जात आहेत, पण बंटीला हे कळत नसतं की दाजी एवढ्या उशिरा घराबाहेर का जात आहेत. त्यावेळी आता इकडे शिवनाथ जो आहे तो गाडी काढतो आणि जायला लागतो. खरं तर शिवनाथला बाहेर जाण्याचं कारण माहिती असतं. तो गोडाऊनमध्ये नाही तर दुसरीकडे चाललेले असतात. त्यावेळी आता इथे बंटीने स्वतःची ती स्कूटी काढलेली आहे श्रीधरची, आणि त्यानंतर आता त्याने ठरवलं आहे की मी हे पाहतो की दाजी नक्की कुठे चालले आहेत. इकडे राघव रूममध्ये, श्रीधरच्या रूममध्ये राघव गेम खेळत असतो आणि मोठमोठ्याने ओरडत असतो की पकड पकड असं म्हणत आता त्याची गेम ही सुरू असते. पण इकडे श्रीधरला हे वाटत असतं की राघवने आपल्या रूममधून दुसरीकडे जावं, जेणेकरून प्रियंका आणि त्याला प्रायव्हसी मिळेल. तर आता इथे तो राघवला म्हणत असतो की राघव, तुला काही कळत आहे की नाही, मला सांग बरं. त्यावेळी राघव बोलतो की काय झालं, मी काय केले, मी माझा गेम खेळतोय ना आणि मी शांत आहे. त्यावेळी श्रीधर जो आहे तो बोलतो की राघव, अरे आत्ताच आमचं लग्न झालं आणि तुला तरीही काही समजत नाही आहे का. तरीही राघवला समजून घ्यायचंच नसतं. राघवला खरं तर सगळं समजत असतं, पण राघव मुद्दामून करत असतो. तो त्याला श्रीधरला चिडायला लावायचं असतं, पण श्रीधर मात्र गप्प बसत नाही. श्रीधर सारखा त्याच्याशी डुसऱ्या मारत असतो आणि त्याला बाहेर जाण्यासाठी म्हणत असतो. तेवढ्यात तिथे प्रियंका येते आणि प्रियंका आल्यानंतर इथे राघव वहिनीला सांगतो की वहिनी, याला जरा सांगा बरं, हा मला किती परेशान करत आहे, मला साधं झोपूनही देत नाही. त्यावेळी आता इथे पुन्हा श्रीधर त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो. तर आता राघव बोलतो की हे बघ, तुझं लग्न झालं, तुझी बायको आली आणि तू भावाला विसरूनच गेला, असं वागतं का कुणी भावाशी. श्रीधर, तू आधी किती चांगला होतास लग्नाच्या आधी. तर असं म्हटल्यानंतर इथे ही जी प्रियंका आहे ती त्या दोघा भावांवरती हसू लागते, कारण ते दोघेजण असे भांडत असतात की जसं काही कुत्र्या मांजराचं भांडण आहे. प्रियंका त्या दोघांकडे पाहून हसत असते. त्याचनंतर आता इकडे राघव जो आहे तो बोलतो की वहिनी हे बघ, जर तुम्हाला वाटत असेल की मी इथे झोपू नये तर मी आत्ता जातो, तसं मला डायरेक्ट सांगा. तर आता प्रियंका बोलते की नाही भाऊजी, तसं काहीच नाही आहे, हे पहा तुम्ही झोपा, मी काहीच म्हणत नाही आहे. तर प्रियंका इथे श्रीधरला समजावून सांगते की तुम्ही काय करतायत, हे पहा, ते जर बाहेर गेले ना तर आपणना कळेल की राघव भाऊजी इथेच आहेत या घरामध्ये. म्हणूनच म्हणते तुम्ही दोघेही जण शांत राहा आणि शांत झोपा. तर आता श्रीधर जो आहे तो बोलतो की प्रियंका, तुला कळतंय ना मी कशासाठी म्हणतो आहे. तर आता प्रियंका बोलते की नाही, मला तुमचं काहीही ऐकायचं नाही, राघव भाऊजी इथेच झोपणार, असं म्हणत आता प्रियंका ही हट्टाला पेटलेली आहे. त्यानंतर आता इथे राघव बोलतो की बघ, सांगितलं ना वहिनीनी की मी इथेच झोपणार आहे, तर मी इथेच झोपणार आहे. त्यावेळी आता श्रीधर जो आहे तो बोलतो की तू पण ना राघव, आता मी ही बघतोस तुझ्याकडे, असं म्हणत आता इकडे ही या दोघांची भांडणं चाललेली असतात आणि उमा जी आहे ती बाहेरच असते. उमाला या दोघांच्या भांडणांचा आवाज येत असतो. त्यावेळी उमा रागारागात रूममध्ये येते आणि आल्यानंतर इथे त्या दोघांवरती ओरडते. त्यावेळी ते दोघेजण लपून बसलेले असतात. त्यांना वाटतं की कदाचित आप्पाच आले असतील, पण जेव्हा ते आईचा आवाज ऐकतात त्यावेळी ते बाहेर येतात आणि बोलतात की आई तू. आई बोलते की काय चाललंय तुमच्या दोघांचं, किती मोठ्याने ओरडत आहात, भांडत आहात की काय. हे पहा, आप्पा आता यावेळी घरात नाही आहेत आणि जर आपण तुमचा आवाज ऐकला असता तर त्यांना एका क्षणात कळलं असतं की राघव घरात आहे ते. तर आता आई बोलते की हे पहा, तुम्हा दोघांनाही समजावून सांगते की हळूने बोला, जे बोलायचं आहे ते, मोठ्याने आवाज करू नका. त्यावेळी आता राघव बोलतो की आप्पा यावेळी घराबाहेर गेले आहेत, पण कशासाठी. राघवला आणि श्रीधरला कळत नसतं की आप्पा का गेले आहेत बाहेर. श्रीधरही बोलतो की आता तर काहीच काम नव्हतं. त्यावेळी आता श्रीधरही या गोष्टीचा विचार करतो की आप्पा कशासाठी गेले असतील घराबाहेर. तर त्याचनंतर
इकडे शिवनाथ आता सगळीकडे राघवला शोधत असतो, पण शिवनाथला माहीत नसतं की राघव हा घरीच आहे. शिवनाथला राघवची खूप आठवण येत असते आणि आज जे काही झालंय, आज अन्विताची आणि त्याची धडक झाली आहे हे शिवनाथला लक्षात आलं. त्यानंतर शिवनाथला हे पाहायचं असतं की राघव ठीक असेल की नाही, आणि तेच पाहण्यासाठी इथे शिवनाथ घराबाहेर पडलेला आहे. त्यानंतर आता ज्यावेळी राघवने शासनगादी पकडली होती, ज्यावेळी माधवने आणि श्रीधरने त्यांची साथ सोडली, त्यावेळी राघवने त्यांची साथ कधीही सोडली नाही. आणि आता तो क्षण त्यांना आठवतो आणि त्यांनी घराबाहेर धक्के मारून बाहेर काढलेला तो एक क्षण एक आठवतो. त्यावेळी आता शिवनाथ सगळीकडे विचारत फिरत आहे की राघव कुठे आहे, तुम्ही पाहिलं आहे का. त्याचनंतर आता इकडे शिवनाथ अक्षरशः म्हणत असतो की राघव कसा असेल. पोराला अजिबात टेन्शन नसतं कशाचं, पण आम्हा बापांना काळजी असते ना, या मुलांना कळत कसं नाही, असं आता शिवनाथ मनाशीच म्हणत असतो. तर पुढे आल्यानंतर शिवनाथ पुन्हा एकदा एका व्यक्तीला विचारतो की तुम्ही राघवला कुठे पाहिलं आहे का. तर त्यानंतर शिवनाथला सगळेजण नाहीच म्हणत असतात. इकडे ज्यावेळी शिवनाथ घराबाहेर पडला होता, त्याचवेळी बंटी देखील घराबाहेर पडला होता. आणि त्यावेळी आता बंटी जो आहे तो म्हणत असतो की दाजींना नक्की काय हवंय. दाजी गोडाऊनमध्ये गेले नाही आणि इकडे काय विचारपूस करत आहेत, तर एका चहावाल्याच्या ठिकाणी. आता शिवनाथने तिथे त्या व्यक्तीला विचारलेलं असतं की इथे राघव आला होता का. तर त्या बंटीने पाहिलेलं आहे की शिवनाथ दाजीने इथेच विचारलं होतं. तर त्यावेळी बंटी तिथे येतो आणि त्या चहावाल्या मुलाला म्हणतो की तुम्ही आत्ता माझ्या दाजींना बोललात, मग ते दाजी तुमच्याशी काय बोलले, काय म्हणत होते ते. त्यावेळी आता त्या चहावाल्याने दाजीला हेच सांगितलेलं असतं की मी राघवला पाहिलं नाही आणि राघवही इथे आला नाही. आणि असं म्हणून ऐकून आता शिवनाथ तिथून निघून गेलेलाच असतो. तर आता बंटी बोलतो की ठीक आहे. मग बंटीला कळतं की दाजी फक्त घराबाहेर यासाठी पडले आहेत, फक्त राघवला शोधण्यासाठी. तर आता हे ऐकून ना इथे बंटीला खूप आनंद होतो. बंटी म्हणतो की खरंच बापाचं प्रेम हे अमाप असतं, कुणीही बापा इतकं प्रेम करू शकत नाही. आज राघव पडला म्हणूनच दाजींना त्याची काळजी वाटत असेल आणि म्हणूनच ते त्याला शोधण्यासाठी बाहेर पडले आहेत. एकदा त्याला पाहिलं की त्यांनाही बरं वाटेल. जेव्हा तो ठीक आहे हे कळल्यानंतर तरच त्यांना बरं वाटेल, असं आता इथे बंटी म्हणत असतो. आता बंटीला खूप आनंद झालेला आहे खरं तर, की दाजींना राघवची इतकी काळजी आहे. वर जरी दाखवत असले की त्यांना त्यांची काळजी नाही आहे, पण खरं तर असं नाही आहे. आत्ता कळतंय मला दाजी की तुमच्या मनात राघवबद्दल किती प्रेम आहे ते. तुम्ही फक्त रागापोटी त्याला घराबाहेर काढलं, पण त्याची काळजी तुम्हालाच जास्त वाटते. त्याचनंतर आता इकडे घरामध्ये सगळेजण जेवणासाठी बसलेले असतात आणि इथे राघव आईला बोलतो की आई, आज ती मजा येत नाही जे आपण सगळे मिळून जेवत असतो. तर आता आई बोलते की पण का. तर त्यावेळी आता राघव बोलतो की कारण आप्पा नाही आहेत ना इथे, आप्पा जर असते तर जाम मज्जा आली असती बघ, रोजच्यासारखं वाटलं असतं. तर आता वेदा जी आहे ती बोलतं की हे बघ, आप्पा जर इथे असते तर तू इथे नसता. तर आता राघव बोलतो की कसं काय. तर आता इथे वेदा बोलते की तुला जाऊन लपावं लागलं असतं ना तुझ्या बिळामध्ये, असं म्हटल्यानंतर वेदा हसायला लागते. आणि इकडे आई लगेचच वेदाला एक चापट मारते आणि बोलते की गप्प बस ग वेदा. तर त्यावेळी आता वेदा बोलते की आई, काय आहे तुझं, मी बरोबरच बोलले की आप्पा जर आले तर ह्याला इथे जेवता येणार आहे का, ह्याला इथून पळून जावं लागेल ना, कारण आपण माहीतच नाही आहे की हा घरात आहे तो. त्यावेळी आता इथे माधव बोलतो की खरंच राघव, जर आप्पा आले तर खूप मोठा राडा होईल. तू एक काम कर, तू पटापट जेवून घे आणि आतमध्ये जा. वेदा बोलते ती एकदम बरोबर आहे. त्याचनंतर आता राघव बोलतं की ठीक आहे. राघव असं पटापट जेवू लागतो, जसं की त्याला खूप भूक लागली आहे आणि आप्पा आल्यानंतर त्याला काहीच खायला भेटणार नाही. तर त्याचनंतर आता इथे वेदा जी आहे ती बोलते की हे बघ, मी ना तुला फक्त एवढंच बोलेन की ते आले असं म्हटल्यानंतर तू लगेचच आतमध्ये निघून जायचं. तर इथे वेदा जी आहे ती राघवसाठी बाहेर अभ्यास करत उभी राहिली आहे असं आपण दाखवत असते. ज्यावेळी वेदाला आपणच्या गाडीचा आवाज येतो, त्यावेळी वेदा बोलते की ते आले. इकडे वेदाने राघवला सांगून टाकलेलं असतं की जर मी म्हटले की ते आले त्याच वेळी तू उठायचं आणि तू तुझ्या रूममध्ये जायचं, समजलं तुला. तर आता इथे वेदा बोलली की ते आले म्हटल्यानंतर राघव उठून पळाला आणि स्वतःच्या रूममध्ये गेला. तर इकडे उमाने लगेचच त्यात ताट उचललं. इकडे वेदाला शिवनाथ जो आहे तो बोलतो की पोरी,
तुझा अभ्यास झाला नाही का अजून? वेदा बोलते की हो आप्पा, होतच आहे. आप्पा तुम्ही आलात? त्यावेळी आता इथे आप्पा जे आहे ते बोलतात की हो पोरी, रोजच्याच वेळेत आलोय, असं म्हणत आता आप्पा आतमध्ये येतात आणि त्यांच्या पाठीमागे वेदा देखील येते. तर वेदाच्या सांगण्यावरून राघव जो आहे तो खोलीत निघून गेलेला आहे आणि त्याच वेळी आता उमा त्याचं ताट उचलून आतमध्ये ठेवण्यासाठी जात असते. तेवढ्यात शिवनाथ उमाला विचारतात की उमा, तू जेवून घेतलं आहेस का? त्यावेळी उमा जी आहे ती बोलते की हो ना, ते काय आहे ना, पोटामध्ये अगदी खलबल व्हायला लागलं होतं, म्हणून म्हटलं जेवूनच घ्यावं. त्यावेळी आता शिवनाथ जो आहे तो उमाला बोलतो की उमा, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तू नेहमी माझ्या येण्याच्या आधी जेवून घेत जा, उगाच माझी वाट पाहत बसते असतेस. त्यावेळी आता शिवनाथला हे सांगायचं असतं की कशाला उगाच वाट पाहायची, आपल्याला भूक लागली तर खाऊन घ्यायचं. त्यावेळी आता शिवनाथ बोलतो की ठीक आहे, चांगलंच केलं तू जेवून घेतलंस. तर आता सगळेजण जेवत असतात आणि शिवनाथ जो आहे तो बोलतो की उमा, मला ना आज भूकच नाही आहे, एक काम करा, माझ्या रूममध्ये तुम्ही दूध घेऊन या, असं म्हणत आता शिवनाथ जो आहे तो आता दूध पिऊन झोपणार असतो. पण उमाला कळत नसतं की आज हे जेवण का करणार नाहीत, कारण उमाला हे थोडीशी काळजी वाटत असते की का असं का वागतायत हे. त्यानंतर इकडे तर आता रात्रीच्या वेळी श्रीधर जो आहे तो त्याच्या रूममध्ये राघवसोबत झोपलेला असतो आणि त्यानंतर इकडे प्रियंका ही देखील झोपलेली असते आणि इथे श्रीधर आणखीनही खुन्नस देऊन राघवकडे पाहत असतो. खरं तर ते दोघेही जण झोपले आहेत असं दाखवतात, पण त्यांची डोळे जे आहेत ते मिटलेलेच नसतात. अजूनही श्रीधर राघवकडे पाहत असतो अगदी रागाने. राघवने त्याच्याकडे पाहिलं त्यावेळी तो बोलतो की तू असं का पाहत आहेस खुन्नस देऊन? चल, तुला जर असंच पाहायचं असेल ना तर मी नाही झोपत इथे, मी जातोय, असं म्हणत त्याने त्याचं जे काही ब्लँकेट आहे ते उचललं आणि बोलतोय की मी चाललोय सोफ्यावर झोपायला, मी इथे नाही झोपू शकत. तर आता इथे ही प्रियंका जी आहे ती राघवला बोलते की राघव भाऊजी प्लीज असं करू नका, जर तुम्हाला आप्पांनी सोफ्यावर झोपलेलं पाहिलं तर किती मोठा राडा होईल, तुम्हाला कळतंय ना. त्यावेळी आता राघव जो आहे तो बोलतो की बहिणी, हा मला अशी खुन्नस देतोय, मी नाही झोपू शकत ह्याच्या रूममध्ये, सारखं सारखं मला खुन्नस देऊन पाहतो आहे, त्यामुळे चाललोय मी आता. तर आता श्रीधर बोलतो की ठीक आहे, जात आहे ना तू, जा मग आणि चांगलं झोप बरं का, आणि एक काम कर, तू अलाराम लावून ठेव. तर आता इथे प्रियंकाला तो म्हटला होता की वहिनी तुम्ही काळजी करू नका, आप्पा 5ला उठतात, तसं मी 4ला उठेल आणि आतमध्ये येईल. तर आता इकडे प्रियंका जी आहे पण ती बोलते की नाही भाऊजी, त्याची काहीच गरज नाही आहे. पण तरीही राघव ऐकत नाही. तर राघवला श्रीधर बोलतो की माझा ना मोबाईल खूप चांगला आहे अलाराम लावण्यासाठी, घेऊन जातोस का, तुला अलाराम लावून ठेव. तर आता इथे राघव बोलतो की काही गरज नाही आहे त्याची, मी माझं बघेन, असं म्हणत आता तो हॉलमध्ये झोपण्यासाठी निघून जातो. पण प्रियंकाला तरीही वाटत असतं की नाही, नको रिस्क घ्यायला नको, की आपण जर पाहिलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल असं प्रियंकाला वाटत असतं. पण श्रीधर काही केल्या ऐकायला तयारच नसतो. त्याचनंतर आता इकडे राघव जो आहे तो हॉलमध्ये येऊन झोपलेला आहे आणि राघवला हे माहिती नसतं की आप्पा 5 वाजले आहेत आणि आप्पा उठतील म्हणून. तर राघव गाढ झोपलेला असतो, राघवला जागच येत नाही. इकडे शिवनाथ देवाच्या पाया पडत असतो आणि त्याचवेळी आता इथे शिवनाथ पाठीमागे वळून पाहणार तेवढ्यात इकडे प्रियंका येते आणि प्रियंकाला दिसत आहे की राघव भाऊजी अजूनही इथेच झोपले आहेत. जर आपण पाहिलं राघव भाऊजींना इथे तर नाही, त्यांना उठायला हवं, असं म्हणत प्रियंका राघवला उठवते आणि बोलते की आप्पा आले आहेत, चला आतमध्ये चला, असं म्हणत आता ती राघवला रूममध्ये पाठवून देते. आणि त्याचनंतर इकडे आता शिवनाथ जो आहे तो लगेचच मागे वळतो आणि बोलतो की बंटीला किती वेळा सांगितलं आहे की इथे सोफ्यावर असं झोपायचं नाही म्हणून. तर आता इथे तो बंटीला उठवायला जातो. खरं तर तिथे बंटीही नसतो आणि राघवही नसतो, त्या जागी असते ती म्हणजे प्रियंका स्वतः अंगावर घेऊन तिथे झोपलेली असते आणि ज्यावेळी इथे शिवनाथने तिच्या तोंडावरचं ते ब्लँकेट काढलं त्यावेळी शिवनाथला कळते की ही मुलगी आहे आणि ना राघव आहे ना इथे बंटी आहे. तर आता शिवनाथची चिडचिड होऊ लागते. शिवनाथ जो आहे तो बोलतो की उमा बाहेर या, असं म्हणत त्याने उमाला आवाज दिला आहे आणि त्यावेळी आता इकडे
राघव जो आहे तो प्रचंड घाबरलेला असतो. राघव पळतच इथे श्रीधरच्या रूममध्ये गेलेला असतो. आता आपण कळेल का की मी घरामध्येच आहे ते, असं म्हणत राघव श्रीधरला उठवतो. इकडे आता उमा बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर विचारू लागते की काय झालंय अहो, का आवाज दिला तुम्ही. त्यावेळी आता शिवनाथ जो आहे तो बोलतो की ही मुलगी इथे सोफ्यावर झोपली आहे ही पाहुणी, आणि ही इथे का झोपली आहे ते विचारा हिला. त्याच नंतर आता इथे उमा जी आहे ती असं दाखवते की ती तिच्याशी बोलतच नाही. त्यावेळी ती बोलते की बंटी विचार तिला, ती इथे का झोपली सोफ्यावर, इथे काय झोपायची जागा आहे का. त्यावेळी आता बंटी जो आहे तो विचारू लागतं की का गं, का झोपली इथे सोफ्यावरती. त्यावेळी आता इथे ती सांगू लागते की ते काय आहे ना अप्पा, माझ्यामध्ये आणि श्रीधरमध्ये रात्री जरा भांडण झालं आणि म्हणूनच मी इथे सोफ्यावर येऊन झोपले. तर आता इथे आप्पा जे आहे ते बोलतात की अरे वा, एकाच रात्री तुमचं भांडण झालं, म्हणजे पहा, प्रेम केलं आणि आता लग्न केलं आणि भांडायलाही लागले, म्हणजे आता हेच करायचं आहे का. तर आता इथे आप्पा बोलतात की आपल्या घरामध्ये अशी प्रथा आहे, नवरा बायकोने काहीही भांडण केलं, काहीही केलं तरीही एकाच रूममध्ये झोपायचं आणि त्यानंतर जे भांडण होत आहे ते सकाळपर्यंत ते सोडून टाकायचं आणि सकाळी सगळ्यांनी गोड व्हायचं. असंच या घरचा नियम आहे, समजलं. या घरामध्ये नाती जपवण्यासाठी हे सगळं केलं जातं. त्यावेळी आता इथे शिवनाथला राग आलेला असतो की श्रीधर या मुलीशी भांडला आहे, तर आप्पांनी श्रीधरला आवाज दिला आहे. त्यावेळी श्रीधर जो आहे तो झोपलेला असतो. श्रीधरला याच्याबद्दल काहीच माहिती नसतं. राघवने श्रीधरला उठवलं आणि बाहेर पाठवलं. तर आता श्रीधर बोलतो की आप्पा आता काय केलं आहे. त्यावेळी आप्पा जे आहे ते बोलतात की मला सांग, एका रात्रीत भांडण केलं. त्यावेळी आता श्रीधर जो आहे तो बोलतो की नाही, मी कोणाशीच नाही भांडलो. तर प्रियंका डोळ्यानेच खुणावते की आपलं भांडण झालं आहे. तर आता इथे श्रीधर बोलतो की हो भांडण झालं होतं. त्यावेळी आता इथे शिवनाथ जो आहे तो त्याला सांगू लागतो की जरी ही भांडण झाली असली नवरा बायकोमध्ये बंटी, तरीही ते सकाळपर्यंत सोडवायचे आणि या घरचा नियम आहे. नाती जपवण्यासाठी हे असं केलं पाहिजे, नाही तर कधीच नाती तुटून जातील. तर आता इथे बंटी जो आहे तो बोलतो की ज्यांना समजायला हवं त्यांना समजलं का. तर त्यावेळी आता इथे श्रीधर जो आहे तो बोलतो की हो आप्पा, मला समजलंय तुम्हाला काय म्हणायचं आहे. आता इथून पुढे आम्ही भांडणारही नाहीत आणि भांडलो तरीही सकाळपर्यंत ते भांडण मिटवून टाकू. तर त्याचनंतर इथे आता उमा जी आहे ती असं बोलते आहे, अहो म्हणजे तुम्ही यांच्या संसाराबद्दल बोलत आहात. तर शिवनाथ बोलला होता की जर अशीच भांडणं करत राहिलात तर कधी संसार सुखाचा होणार नाही. तर उमाला वाटतं की कदाचित शिवनाथने म्हणजेच यांनी श्रीधर आणि प्रियंकाला माफ केलं आहे. तर आता उमा बोलते की जर तुम्ही यांना माफ केलं असेल तर मीही यांना माफ केलं आहे, असं आता इथे ती म्हणते. तेवढा तर शिवनाथ जो आहे तो बोलतो की कोणी सांगितलं की मी यांना माफ केले, हे पहा हे अशी वागले आहेत ना, त्यामुळे मी यांना कधीच माफ करणार नाही, असं म्हटल्यानंतर आता इकडे मला वाईट वाटतं आणि श्रीधर आणि प्रियंकालाही वाईट वाटतं. पण कुठेतरी लवकरच शिवनाथ यांच्या नात्याला ॲक्सेप्ट करणार आहे, ह्या अशा फिलिंग्स त्यांना दिसून येतात आणि त्यांच्या वागण्यातून त्यांना कळत असतं की आपण त्यांची किती काळजी आहे. आपण किती वाटतं की यांचं दोघांचं जे काही आता लग्न झालं आहे त्यांचा संसार सुखाने व्हावा, त्यांचं नातं तुटू नये, म्हणूनच आपण तळतळने हे सगळं सांगत असतात. तर आता इथे शिवनाथ पुन्हा एकदा बंटीला म्हणतो की बंटी, मी जे सांगितले ते ध्यानात ठेवायचं. जर नवरा बायकोमध्ये रात्री भांडणं होत असतील तर सकाळपर्यंत ते सुटले पाहिजेत. बंटी बोलतो की पण मला भांडण करण्यासाठी लग्न तर करावं लागेल ना. तर आता इथे शिवनाथ जो आहे तो बोलतो की हो. तर आता इथे सगळेजण हसायला लागतात. बंटी खरं तर हसण्यासारखंच बोलत असतो. बंटीला माहीत आहे हे सगळं श्रीधर आणि प्रियंकासाठी असतं, पण तरीही बंटी बोलतो की मला भांडण करायसाठी आधी लग्न करावं लागेल. तर आता प्रियंका बंटीच्या बोलण्याने हसते. त्याचनंतर शिवनाथ जो आहे तो बोलतो की बंटी, लग्न झाल्यानंतर काय करायचं, भांडण झाल्यानंतर हे मी तुला सांगतो आहे. सकाळपर्यंत ते भांडण सोडवायचं म्हणजे सोडवायचं, समजलं तुला. तर आता बंटी बोलतो की हो दादी, समजलं. तर आता पुढील भागात इकडे ही पद्मा जी आहे ती म्हणत असते, आई तुझ्या लेकीला समजावलं असतं ना तर ही वेळ आलीच नसते.
जोपर्यंत हा शिवणात आहे तोपर्यंत हे वैर कायम असंच राहणार आहे, असं पद्मा तिच्या आईला म्हणत असते. तर त्याचनंतर आता इकडे श्रीधर आणि राघवची मस्ती चाललेली असते आणि त्यामध्येच आता त्या मस्तीमध्ये इथे शिवनाथ त्यांच्या समोर आलेला आहे आणि इकडे शिवनाथने पाहिलं आहे की राघव घरामध्येच आहे. तर आता राघव शिवनाथ समोर असतो आणि राघव बोलतो की आप्पा तुम्ही असं म्हणताच आता इथे सगळेजण घाबरतात की आता आप्पा काय करतील, राघवला नेमकं काय बोलतील, राघवला खरंच पुन्हा या घराबाहेर काढतील का, हे सगळं ते पाहत असतात. पण आप्पा यावेळी काय करतील याचा कोणालाच अंदाज आलेला नसतो. पण आप्पांना मात्र खूप आश्चर्य वाटलं आहे की राघव दुसरीकडे कुठे नाही तर आपल्याच घरामध्ये आहे. तर मित्रांनो, उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, नक्की पहा. आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.